प्रवाशांची सुटका करतायत। अधिक क्षमतेनं ही मोनोरेल भरलेली असल्यामुळे यामध्ये काहीतरी बिघाड झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। यासोबतच रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे। ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महापालिकेचे काही अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेले असून यंत्रणांना सक्त अशा सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। पावसाचा जोर देखील सध्या मुंबई परिसरामध्ये पुन्हा एकदा काहीसा वाढलेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे दोन दृश्य, एकीकडे ॲम्ब्युलन्समधून ज्या प्रवाशांना अधिकचा त्रास होतो आहे त्यांना घेऊन जाण्यात येते, तर दुसरीकडे जे प्रवासी अजूनही अडकलेले आहेत या प्रवाशांना सध्या या मोनोरेलमधून बाहेर काढण्यात येते। मोनोरेलमधल्या प्रवाशांचं हे रेस्क्यू ऑपरेशन आज संपूर्ण दिवसभर मुंबईला अक्षरशः पावसानं झोडपून काढलेलं आहे। आभाळ फाटल्यागत मुंबईमध्ये पाऊस बरसत होता, ढगफुटी सदृश्य पाऊस बरसत होता। एकीकडे हार्बर रेल देखील बंद पडलेली होती आणि त्यामुळे काहीशी गर्दी या मोनोरेलमध्ये देखील झालेली पाहायला मिळाली होती आणि अधिक क्षमतेपेक्षा ही गर्दी मोनोरेलमध्ये झाल्या। काय झालं होतं? आम्ही ट्रेन आलो होतो स्टेशनला 15ची ट्रेन होती, 20ला आली ती गाडी, नंतर मध्ये बंद पडली। आतमध्ये आमचं काही नियोजन नाही, कसं हे करायचं, आपत्कालीन काय करायचं ते काही नव्हतं। आम्हाला खूप त्रास झाला। आता इथे आतमध्ये आलं त्यांचं फायर ब्रिगेड वगैरे आली, त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं। आम्ही सगळ्या फायर ब्रिगेडचा आम्ही आभारी। कोणाला काही इजा झाली, काही मार लागली काही? नाही, इजा वगैरे कोणाला नाही, पण झाली आतून फक्त थोडंसं त्रास व्हायला लागला। आतमध्ये व्हेंटिलेशनला काही चालू नव्हती, आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी काहीच तिकडे उपाययोजना नाही आहे। एक्झिट डोअर नाही आहे, इमर्जन्सी एक्झिट डोअर पाहिजे तो नाही आहे, त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर त्रास झाला। किती वेळ आतमध्ये होता तुम्ही लोक? जवळजवळ 1.5 तास तरी कारण 5:35ची मी वडाळ्यावरनं ट्रेन पकडली। आज इथे आता वाजले जवळजवळ 7:30 होऊन गेले। 2 तास आम्ही ट्रेनमध्ये तिकडनं इकडे यायला हल्ली 15 ते 20 मिनिटाचा वेळ आहे। तुम्ही हिंदीत बोलू शकता का? हिंदी में अंदर कौन सा भी एग्जिट इमरजेंसी एग्जिट उधर नहीं है। एग्जॉर्शन के लिए कोई भी उपाय योजना नहीं है। अंदर एसी बंद हुआ तो एग्जॉर्शन हो जाता है। उधर बहुत लोगों को श्वास की तकलीफ हो रही थी और उनको 2-3 आदमियों को चक्कर भी आ गया। उधर कितनी देर आप लोग अंदर फंसे रहे अंदाजन? कम से कम 1.5 घंटा। आपका नाम बता दीजिए। सुशील वराडकर। धन्यवाद। थँक्यू सर। कोणता चॅनल? तेव्हा या मोनोरेलमध्ये अडकलेले हे प्रवासी होते, यांची ही प्रतिक्रिया। यांच्या म्हणण्यानुसार आतमध्ये जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळेला मोनोरेल प्रशासनाकडून कुठलंही नियोजन करण्यात आलेलं नव्हतं। त्यासोबतच या तिकडे व्हेंटिलेशनसाठी काहीही पर्याय उपलब्ध नव्हता आणि त्यामुळेच आतमध्ये आम्हाला गुदमरल्याचा त्रास व्हायला लागला, अशी प्रतिक्रिया, अशी माहिती या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी दिली आहे। आपण पुन्हा एकदा घटनास्थळावर जाऊयात। अजय माने आपल्यासोबत आहे। अजय, साधारणपणे तास होऊन गेलेला आहे तू ही घटना कव्हर करतोयस। आतापर्यंत साधारणपणे किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सध्या काय चित्र पाहायला मिळतंय? आपण जर पाहिलं तर आता जास्तीत जास्त लोकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही क्रेनमधून होताना पाहायला मिळतोय। एकीकडे दरवाजा जो आहे तो खोलण्यात आलाय। सगळ्यात विशेष बाब म्हणजे आताची ही दृश्य बघ दीपक, आता काका जे खाली उतरत आहेत त्यांनी अंगावरचं शर्ट देत ते सुद्धा काढलेले, त्यामुळे व्हेंटिलेशनचा जो त्रास होता, म्हणजे ज्याची जी भीती होती सगळ्यांच्या मनात की पूर्णतः पॅक बंद असलेल्या मोनोरेलमध्ये जर ही माणसं अटकली तर मग श्वासाचा मुद्दा जो असतो किंवा श्वासाचा मुद्दा असतो तो समोर येणार होता। आणि आता जे एकंदरीत रेस्क्यू चालू आहे, जे प्रवासी बाहेर पडत आहेत त्याच्यात जे ते एकंदरीत शर्ट काढून एक प्रवासी जे ते खाली उतरताना पाहायला मिळतात, त्यामुळे त्यांना एकंदरीत जो आहे तो एकंदरीत व्हेंटिलेशनचा त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आणखी काही आजोबा आपल्यासोबत आहेत। बाबा, किती वेळापासून उभे होते वरती? तुम्ही किती वेळापासून अटकले होते? मी गाडीमध्ये 1.5 ते 1 तास आम्ही गाडीमध्येच होतो। कुठे कुठे राहता तुम्ही? मी राहतो इथे, याला मानपूरला राहतो। आता आतमध्ये 1.5 ते 2 तास तुम्ही आत अटकले होते, काही व्हेंटिलेशनचा श्वासाचा त्रास झाला का? खूप सर्वांना, भरपूर लोकांना त्रास झाला। त्याच्यामध्ये कोणती सुविधा नव्हती आणि नियोजन पण नव्हतं की जर समजा असं आपत्कालीन काय घडलं तर कामगारांनी त्या पॅसेंजर असतील त्यांना समजावून काय ते रिलॅक्स करण्यासाठी कोणती यांच्याकडे यंत्रणा नाहीये। आतमधून ज्यावेळेस तुम्ही ही सगळी तक्रार दिली त्याच्यानंतर किती वेळाने हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन चालू झालं? यंत्रणा किती वेळाने आली? तरी मला वाटतं अर्धा-पाऊण तासांनी ते झालं असेल। म्हणजे एवढा दीर्घ काळ लागला? हो, ते त्यांचे इंजिनियर गेले, कोण कोणाशी काय बोलत होते, काय करत नव्हते। नंतर मग फायर ब्रिगेड आले,
ते पण हे करत होते. मग त्याच्यानंतर ते इंजिनियरने दरवाजा खोलले आणि आम्हाला बाहेर आपण जर पाहिलं तर अर्ध्या तासाहून अधिकचा काळ कधी गेला असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर विशेष म्हणजे त्या ॲम्ब्युलन्समध्ये एका वयस्कर आजोबांना बसवण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांच्यासोबत काय झालं. मगाशी ते रडत सुद्धा होते, त्यामुळे नेमकं या ठिकाणी काय झालं. काका कधी काय झालं, तुम्ही का रडताय आता? तुम्हाला बाहेर तर काढण्यात आलेलं आहे, आतमध्ये भीतीदायक वातावरण झालं होतं का? तुम्ही घाबरलेला आहात, किती वेळापासून अडकले होते? नाही आपण जर पाहिलं तर अत्यंत घाबरलेले हे सगळे लोक जे आहेत या ठिकाणी, प्रवासी जे आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकीकडे जे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना दुसरीकडे जे ते एकंदरीत प्रवाशांच्या मनात जे ते आताही भीतीचे वातावरण आहे की एवढ्या वेळापासून जे ते थांबले होते. आणि आपण ही दृश्य जर पाहिली तर आता ज्यांना रेस्क्यू केलं जाते त्यांच्या अंगावर शर्ट नाही, त्यामुळे जो व्हेंटिलेशनचा मुद्दा होता, जो व्हेंटिलेशनचा त्रास झाला होता, त्याची ही दृश्य जे दीपक ती समोर आहेत. कारण की तासाभराहून अधिकचा वेळ जो आणि असे एक नाही तर आता दरवाजात ते दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो. दरवाजात अजून एक इसम जे ते शर्ट विना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत जो मुद्दा आणि जो प्रश्न निर्माण झाला होता की एवढ्या वेळापासून जर एवढी मोठी गर्दी एका गाडीच्या आतमध्ये, ज्या गाडीचे दरवाजे बंद आहेत, ज्या गाडीच्या काचा खुलत नाही, त्या गाडीच्या आतमध्ये अडकलेल्या असेल तर मग त्यांच्या श्वासाचा प्रश्न हा निर्माण होणार होता. आणि तो निर्माण झाला. ही दृश्य त्याच्यातली अत्यंत उदाहरण आहे. कारण की शर्ट काढून ही सगळी मंडळी जी आहेत ती खाली, प्रवासी जी आहेत ती खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद सुद्धा साधण्याचा प्रयत्न करूया. कारण की शर्ट काढून ही सगळी मंडळी उतरलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे की आता जे ती सगळी उतरताना लहान मुलं ह्याच्यात होती का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता ही जी गर्दी आहे ती दरवाज्यावर आलेली आहे, पण या गर्दी मागचं दृश्य काय हे समोर आलेलं नाहीये. कारण की थोड्या संख्येनेच लोकांना जे ते खाली पाठवलं जात आहे. आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे की क्रेन वर खाली करत नाही, तर तुमची ज्यावेळेस सुटका होते त्याच्यानंतरही तुम्हाला ती शिडी उतरून खाली यावं लागते. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये अडकलात, घाबरलेली ही सगळी प्रवासी आहेत आणि त्या प्रवाशांना ज्यावेळेस सुटकेचा श्वास अजय, नक्कीच एक वेगळा सुटकेचा थरार असा हा सगळा आपल्याला पाहायला मिळतोय. अजय, तू राहाच आपल्यासोबत. यातल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्यात त्या आपण पाहूया. सारे आए हेल्प करने के लिए. वी डेफिनेटली वेर देयर. आई एम अ डॉक्टर. मैं खुद खड़ी रही यहाँ कि अगर हेल्प चाहिए तो वी कैन हेल्प इट आउट. पुलिस के लिए भी बोल के भरा, बट एवरी टाइम हम लोग इससे कम्युनिकेट कर रहे थे टू गिव इंस्ट्रक्शंस. पुलिस बार-बार अपील करती. 2 लेडीज थी जो सफोकेट हुई, बट बाकी काफी लोगों से उन्होंने काफी हेल्प किया. बट डिजास्टर मैनेजमेंट और अच्छा होना चाहिए. लोग कैसे कोऑपरेट कर रहे थे अंदर? मुझे नहीं मालूम, ये था अंदर. मैं तो इसको कांटेक्ट करी थी, पुलिस को बोला मेरे पास है एक अंदर, तो इनसे इसके थ्रू हम लोग इंस्ट्रक्शन दे रहे थे अंदर. आपका नाम मैम? डॉक्टर महेश्वरी. थैंक यू मैम. थैंक यू. तेव्हा एका डॉक्टरांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली होती. या डॉक्टरांचे नातलग आप्तेष्ट या मोनोरेलमध्ये अडकून होते. तेव्हा एकंदरीतच पॅनिक सिच्युएशन निर्माण झाल्यानंतर काय नेमकं आतमध्ये करायला हवं याच्याबद्दलच्या सूचना या डॉक्टरांकडून आपल्या नातेवाईकांमार्फत या संपूर्ण प्रवाशांना या ठिकाणी दिल्या जात होत्या. आणि ही दृश्य आपण पाहतोय. ज्या व्यक्तींना सध्या श्वसनाचा त्रास होतोय त्या व्यक्तींना सध्या आता वैद्यकीय तपासणीसाठी या जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं जात आहे. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. बरेच जणांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मेरे को तो 1 घंटे का टाइम था, अभी तो मेरे को हो गया 3 घंटा इधर ही. तो रोज आप मोनो से नहीं आते नहीं, रोज नहीं, आज पहली बार आए. आज हाँ. ट्रेन बनती हार्बर की हाँ इसलिए। हाँ. तो जब आप लोग अंदर फंसे थे तो आपस में किस तरीके की बातचीत लोगों के बीच होती, कैसे जो धीरज दे रहे थे आप लोग? अभी क्या धीरे दे रहे थे, बोल रहे थे आराम करो, अभी आ रहे हैं सर लोग, फायर ब्रिगेड आ रहे हैं, पुलिस प्रशासन भी आ रहे हैं, वो लोग के लिए धन्यवाद. आए निकाले हम लोग को. तेव्हा 2 तास हे सगळे प्रवासी जे होते ते अडकलेले होते आणि काहीचे प्रवासी अजून देखील घाबरलेल्या भीतीच्या परिस्थितीमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. तर ज्या काही प्रवाशांची सुटका झालेली होती त्यातलेच एक आजोबा होते ज्यांना अक्षरशः रडू कोसळलं होतं. सारखं झालं होतं, जीव घाबरत होता, काही जण बेशुद्ध पण पडायला लागले होते.
पण तुम्ही पूर्णपणे सुखरूप आहात? हो, मी सुखरूप आहे आता. काही इजा वगैरे नाही झाली? नाही इजा वगैरे काय नाही. बीएमसी आणि फायर ब्रिगेडनी तुमची मदत केली, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याबद्दल आभार व्यक्त करते, खूप खूप आभार व्यक्त करते त्याबद्दल. तुमचं नाव काय? त्यांनी माझं नाव निर्मला दिलीप वराडे. निर्मला जी, तुम्ही हिंदी बोल सकता है ना? हो, बोलू शकते. हमें हिंदी में बताइए कि अंदर जब आप लोग फंसे तो क्या माहौल था, लोग दूसरे को कैसे संभल दे रहे थे, कैसे एक दूसरे को? हमको बहुत डर लग रहा था और थोड़े देर तक हम रास्ता देखे, अभी गाड़ी आगे जाएगी तभी जाएगी करके देखा. तेव्हा आतमध्ये काय नेमकी परिस्थिती होती याबद्दलची माहिती या काकू देत होते. यानंतर आपण पुन्हा एकदा अजयकडे जाऊयात. अजय, अजूनही अनेक लोक या मोनोरेलमध्ये अडकलेलेच पाहायला मिळत आहेत. काही विद्यार्थी असतील, काही तरुण असतील, काही वृद्ध असतील, या सगळ्यांचीच आता हळूहळू सुटका केली जाते. सुखरूपपणे हे सगळे बाहेर येत आहेत. दीपक, आपण जर पाहिलं तर आता 3 ठिकाणाहून रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू केलेलं आहे. तिसरा दरवाजा क्रेनने जो आहे तो खोलण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर एक अग्निशामक दलाचा जवान जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून थोड्या लोकांना जे ते बाहेर पाठवण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तिसरी क्रेन जी आहे ती वर खाली करणारी क्रेन आहे, म्हणजे वरती जाणार प्रवाशांना घेणार आणि मग खाली येणार. पण बाकीच्या 2 क्रेन आहेत त्याच्यावर प्रवाशांना जो आहे तेव्हा 3 ठिकाणाहून आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आल्याची माहिती अजय आपल्याला देतो आहे. मोनोरेलच्या पहिल्या डब्याची एक काच फोडण्यात आलेली होती. ज्यावेळेला ही मोनोरेल अडकलेली ती जवळपास अर्धा ते 1 तास होत आलेला होता आणि यातनं जे काही प्रवासी सध्या उतरत आहेत यांच्यामध्ये काहीसं सध्या भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय. तर सुटकेचा थरार सुटका झाल्यानंतर त्यांनी अग्निशमन दल असेल त्यासोबतच यंत्रणांचे देखील आभार मानलेले आहेत. अग्निशमन दलाचे जवान सध्या शर्थीचे प्रयत्न करतायत की लवकरात लवकर या सगळ्या लोकांना या अडकलेल्या मोनोरेलमधून बाहेर काढण्यात यावं. खरं तर अतिरिक्त प्रवासी असल्यामुळे आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्यामुळे ही मोनोरेल बंद पडल्याचं देखील सांगण्यात येतं आहे. दरम्यान ही आता मोनोरेल का नेमकी बंद पडली, या पाठीमागे कुणाची चूक आहे याबद्दलची देखील सविस्तर चौकशी केली जाईल, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेलं आहे. आज रेल्वेला जो मोठा फटका बसलेला होता, मध्य असेल, हार्बर असेल किंवा इतरही त्याला फटका बसलेला होता, तर त्या संपूर्ण गर्दीचा जो ताण होता तो ताण या संपूर्ण. आपको कोई चोट नहीं लगी? आप पूरी तरह सुरक्षित हैं? मैं सुरक्षित है, खाली बीपी बढ़ गया था मेरा क्योंकि हार्ट का ऑपरेशन हुआ है. आपका तो अभी आप पूरी तरह ठीक है? हाँ ठीक है, नहीं कोई तकलीफ नहीं. कोई वैद्यकीय मदद या किसी इलाज की जरूरत? नहीं कोई नहीं. ठीक है. तेव्हा अनेक जणांना आतमध्ये गुदमरायला झालेलं होतं, तर काही जण बेशुद्ध देखील झालेले होते, अशी माहिती काही प्रवाशांनी दिलेली आहे. जवळपास 2 तास हे सगळे प्रवासी अडकून होते. काही कर्मचारी असतील यांची देखील यातून सुटका झालेली आहे. मोनोरेलमधनं उतरणारे हे सगळे प्रवासी आपण पाहतोय. 2 क्रेनच्या मदतीनं सध्या मोनोरेलमध्ये प्रवाशांचं बचाव कार्य सुरू आहे. 1.5 ते 2 तास होऊन गेलेला होता, मात्र तरीसुद्धा या प्रवाशांची सुटका होत नव्हती. मात्र अखेर या मोनोरेलची एक काच फोडण्यात आलेली होती. त्यानंतर या मोनोरेलचे दरवाजे देखील उघडण्यात आलेले होते आणि हा सगळा सुटकेचा थरार यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. अधिक क्षमतेनं यामध्ये प्रवासी असल्यामुळे हे जे संपूर्ण जो ताण आहे हा मोनोरेलवर आलेला होता आणि त्याचाच फटका कुठेतरी याला बसला. हेच ते आजोबा आहेत ज्या आजोबांचा या मोनोरेलमधनं त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलेलं होतं. काहीसे भाऊक देखील ते झालेले होते आणि त्यांच्याशीच संवाद साधतोय माझा सहकारी अजय. गाडी होती, ट्रेन होती ही 5ला आली, 5:20ला आली आणि त्याच्यामध्ये लोड इतका होता की विचारू नको. लोकल ट्रेनमध्ये कशी गर्दी असते. तरी ड्रायव्हर चांगला होता, त्यांनी व्यवस्थित हळूहळू इथपर्यंत तरी आणली त्यांनी आणि इथे एकदम वाकली गाडी, मग त्यांनी इथेच थांबवली. मग सगळे फायर ब्रिगेड, पोलीस वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे आले आणि सगळ्यांना हळूहळू. तुमच्या संगत जे लोक आहेत ते सुद्धा ट्रेनमध्ये या गाडीत होते का? नाही, हा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. तुम्ही यांना घ्यायला आलेला आहात, तुमचे बाबा आहेत, काय तुम्हाला माहिती मिळाली होती? मला माझ्या मामाने फोन केला की मी ह्याच्यामध्ये अडकलाय, तर मी लगेच तिथून, मी प्रतीक्षानगरला राहते, तिथून लगेच मी पळत आली की माझा भाऊ एकटा आहे म्हणून मी बोली मी जाते त्याच्याकडे. माझे मिस्टर पण आहे, ते पण बाहेर उभे आहे. मामा कुठे राहतात?
महालक्ष्मीला रेसकोर्स. मग आता कसे चाललेले ते? आता ते चेंबूरला गेले वाटतं, मला वाटतं होतं. आता हिच्या घरी जाणार आहे, थोड्या वेळ तिथे थांबणार, अर्धा एक तास थांबेल, थोडा आराम करणार आणि मग नंतर मग टॅक्सीने जाईल, नाही तर पोरांनी गाडी आणली मग बाईकने मी जाणार. तर बोलते सगळे तुम्ही वाचायला पाहिजे, तुम्ही सगळ्यांना तुमच्या बाबांना घ्यायला आलेला आहेत, अशी अवस्था पाहिली, काय भावना होत्या? सुखरूप बाहेर आले ते माझ्यासाठी लई चांगली गोष्ट आहे. फायर ब्रिगेडने पोलिसने सगळं चांगलं सहकार्य केलं, सगळ्यांना बाहेर काढलं. माझ्यासाठी ते मोठी गोष्ट आहे. देवा पावले माझे, देवासारखं सगळ्यांनी हेल्प केली. माझे वडील सुखरूप आले, ते माझ्यासाठी लई चांगलं आहे. आणखी कोणी लहान मूल आहे का वरती आतमध्ये? लहान कोणी होतं? नाही नाही, लहान कोण नाही, सगळे यंग लोक सगळे होते लहान, पण ते खाली उतरता उतरता सगळे आले. तुम्हाला श्वास घ्यायचा काही त्रास झाला होता वरती होते तेव्हा? काय नाही, काय नाही. नाही, देवाची कृपा आहे, माताजीची मेहरबानी आहे, काय नाही, व्यवस्थित आहे. थँक्यू. तेव्हा हे जे आजोबा आहेत, हे जे वृद्ध आहेत, त्यांची मोनोरेलमधनं सुटका झालेली आहे आणि त्यांना श्वसनाचा काही काळ त्रास झाला. तकरीबन 300-400 लोग थे तकरीबन. अभी भी है अंदर, बहुत जन निकल रहे धीरे धीरे, तो अच्छा हो रहा है. कैसा फील कर रहे हैं आप बाहर आ गए? अभी अच्छा लग रहा है, फील अच्छा हो रहा है, थोड़ा हवा लग रहा है. आपने काश थोड़ा था, आप हाँ, मतलब वो जो दरवाजा खोलना है पता नहीं था, उधर लिखा भी नहीं, इंस्ट्रक्शन भी नहीं है ना, मतलब कुछ भी अंदर कुछ भी नहीं. मतलब हेल्पलाइन नंबर होना चाहिए, कुछ ना कुछ तो पब्लिक को दो कि समझ आए पब्लिक को कि क्या करना है ऐसे मतलब ऐसे टाइम, हाँ, सिचुएशन में क्या करना है. कुछ भी नहीं लिखा हुआ है ना. जो डोर है उसको जो व्हाइट कलर से इमरजेंसी एग्जिट का जो बटन था वो भी फोड़ना बिड़ना लिखना चाहिए ना, तो ऐसे में फोड़ दिया तो निकल गया वो घूमने वाला. आपण पाहतोय की ज्या मोनोरेल मध्ये अडकले. हॅलो. तेव्हा कुठल्याही सूचना या मोनोरेलमध्ये लिहिण्यात आलेल्या नव्हत्या. सध्या आम्ही जरी व्यवस्थित असलो तरी मात्र मोनोरेल प्रशासनाचा हा देखील नियोजन शून्यतेचा कारभार या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं या प्रवाशांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला दिसत आहे. तेव्हा आता या सगळ्या सुटकेनंतर आता काय पुढे घडणार आहे, मोनोरेलकडनं काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सगळेजण सध्या लक्ष ठेवून आहेत. तर काही स्थानिक प्रतिनिधी असतील, आमदार देखील आता या ठिकाणी पोहोचू लागले. अंदर जाना चाहिए, डबल ट्रिपल चला गया है, इसका वजह से गाड़ी ऐसा फॉल्ट हो गया. टेक्निकल फॉल्ट इन ए रीजन फॉर ओवरलोड, इनका वजह से ही हुआ है. अभी तो पार्टी का काम, तो उनको निकालने का काम कैसा है आपका सामने हो रहा है, तो बराबर तो काम हो रहा है. अभी अंदर कितने लोग हैं? अभी मोर देन 60-65% हो गया. अभी थोड़ा बहुत बाकी है, वो आ जाएगा लिमिट से पार. या मोनोरेलमधील प्रवाशांचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अद्याप हे ऑपरेशन सुरू असल्याचं समजते. सगळ्या प्रवाशांची सुटका अजूनही झालेली नाही. 2 क्रेनच्या सहाय्यानं सध्या अग्निशमन दलाकडून बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. चेंबूर भक्ती पार्कच्या दरम्यान साधारणपणे 2 ते 2.5 तास होऊन गेलेले आहेत. ही मोनोरेल जी आहे ती मोनोरेल बंद पडलेली होती, ठप्प झालेली होती. अधिक क्षमतेनं प्रवासी यामध्ये आल्यामुळे वजन अधिक. रेस्क्यू टीम तो बराबर काम कर रहा है, फायर ब्रिगेडर साथ दे रहा है. जनता भी सोचना चाहिए कितना कैपेसिटी है. बारिश गिर रहा है बोल के सब रोड और दूसरा ट्रेन बंद है, मोनोरेल चालू है, इसलिए ओवर कैपेसिटी से जास्ती जनता जाने से ये प्रॉब्लम हुआ. गाड़ी भी ऐसा टेढ़ा हो गया, अच्छा हो गया गाड़ी रुका, नहीं तो उनका जान का खतरा था. तो इसमें कोई पूछने वाला नहीं है बोल के डायरेक्ट जास्ती ओवरलोड का वजह से ही हुआ है. बाकी तो 60-65% का ऊपर निकाल दिया. अभी सब पैकेज भी आ जाएगा, सेफ है, नो प्रॉब्लम. लापरवाही की बात की जा रही है, कोई इमरजेंसी बटन अंदर नहीं था. एक साथ इतनी भीड़ अंदर चली गई. क्या एक साथ इतनी सारी भीड़ अंदर चली गई, लापरवाही नजर आ रही है, आपको लगता है? नहीं, एक ही साथ जनता एक स्टेशन में विदाउट लिमिट चला गया. ओवरलोड का वजह से ये इंसिडेंट हुआ है. तेव्हा ओव्हरलोडमुळे हा सगळा इन्सिडेंट झाल्याचं सध्या बोललं जात आहे. दरम्यान महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील या संपूर्ण घटनेची माहिती दिलेली आहे. सफोकेटेड होने लगा था. कब से सफोकेशन हो रहा है, कब से हम लोग ड्राइवर को बोल रहे, कोई सुनाई नहीं दे रहा, किसी को खबर भी नहीं दिया. मोनोरेल बहुत देर से फंसे हुए हैं.
किसी को खबर तक नहीं, हम लोग चिल्ला रहे हैं। एक टीम को पता ही नहीं था, हम लोग डिजास्टर मैनेजमेंट को फोन किया तब जाके फायर ब्रिगेड आया। डिजास्टर मैनेजमेंट को पैसेंजर्स लोग ने फोन किया। बहुत सारा ये 2 क्रेन से कैसे क्या होने वाला है मुझे नहीं पता, सफोकेशन होने लगा है। अरे ये तो मोनोरेल है, थोड़ी ना ये ट्रेन है। पूरा पैक। मेरा नाम शर्बानी है। बनानी बनानी और नहीं बोल सकते, देखिए मैं तेव्हा प्रवासी अक्षरशः वैतागून गेलेले आहेत। 1.5 ते 2 तासानंतर त्यांची ही सुटका झालेली आहे, त्यामुळे काहीसा संताप देखील या सगळ्या प्रवाशांमध्ये पाहायला मिळतोय। मोनोरेलकडून कुठलंही आम्हाला स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, त्यामुळे अधिकचा संताप, अधिकचा राग, अधिकचा त्रागा या सगळ्या प्रवाशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर काही प्रवासी ज्यांना श्वसनाचा त्रास झालेला होता, त्यासोबतच काही प्रवाशांना अधिक गुदमरायला देखील झालेलं होतं, त्यांनी मात्र सुटकेनंतर शांतपणे प्रतिक्रिया दिलेली आहे। आपली सुटका झाली याबद्दल आभारही यंत्रणांचे मानलेले आहेत। मात्र अद्याप या परिसरामध्ये काहीसा पाऊस पाहायला मिळतोय। याशिवाय अजूनही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 1 ते 1.5 तास होत आलेला आहे। महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे अर्ध्या तासामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होणार होतं, मात्र हा अर्धा तास उलटून गेलेला आहे आणि अजूनही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। किती प्रवासी यामधून प्रवास करत होते याचा नेमका आकडा हा जरी कळू शकलेला नाही, तरी मात्र मोनोरेल ही मात्र अधिक वजनामुळे, अधिक प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे बंद पडली, अशी देखील माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। दरम्यान सगळ्या यंत्रणांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलेलं आहे। आणि आपल्यासोबत आता प्रतिक्रिया देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आहेत। दानवे सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। चेंबूर